संध्याकाळी मेन्शनच्या गार्डन एरियात पार्टीचे कमालीचे डेकोरेशन केलं होतं. जो तो त्या डेकोरेशनला अगदी भारावून बघत होता. जिथे लहान बाळाच्या बर्थडेला बलून्सचं डेकोरेशन असतं, तिथे किटोची बर्थडे पार्टी इंडियातल्या वेगवेगळ्या फुलांनी सजली होती. किटोला फुलं आवडत असल्याने टोटल 542 विविध प्रजातीच्या फुलांनी हे डेकोरेशन करण्यात आलं होतं, जे त्या कंपनीने केलेलं आत्तापर्यंतचं सर्वात एक्सपेन्सिव्ह डेकोरेशन होतं. कारण एकेका फुलांची प्रजाती खूप रेअर असल्याने त्यांची प्राईजही लाखात होती. पण खरंच डोळे दिपवण्यासारखं डेकोरेशन होतं ते. एंट्रन्स पासून ते स्टेजपर्यंत. आणि इतकंच नाही तर पाहुण्यांच्या सिटिंग अरेंजमेंटच्या टेबलवरही खूप आकर्षकरित्या फुलांची अशी काय मांडणी केलेली की बघणाऱ्याला तो कोणाचा तरी शाही सोहळाच वाटत होता. इतक्या फुलांना बघून पार्टीत आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा चेहरा आनंदाने बहरून गेला होता. त्या फुलांच्या नैसर्गिक वासाने त्या पार्टीतलं वातावरण अगदी प्रफुल्लित झालं होतं. खरंच नित्याची ही आयडिया त्या पार्टीत जीव ओतून गेलेली. कुठलीही पिंकी पॉंकी थीम न ठेवताही वाटत होतं की एका रॉयल राजकुमारीचा बर्थडे आहे ते. अगं बाई सुवर्णा, आपल्या गार्डनमध्ये एकाएकी एवढी फुलं कुठून उगली ग? नुकतीच आजीने सुवर्णासोबत तिथे एंट्री घेतलीच होती की समोरचं डोळे दिपावणारं डेकोरेशन पाहून आजीच्या तोंडाचा आवाजला. खरंच स्वप्नातही वर्णन करता येणार नाही इतकं सुंदर भासत होतं ते सगळं. पण नशीब तिचं ऐकून इथे सुवर्णाची नर्स सदम्यात गेली नाही. ते आता रातोरात गार्डनमध्ये इतकी रंगीबिरंगी फुलं उगवायला या बाईला स्वप्नांच्या जगात जावं लागेल. आई, अहो एकाएकी फुलं कशी उगतील? ही तर आपल्या नीतू बेबीची कमाल आहे. तिच्याच आयडियावर हे इतकं सुंदर डेकोरेशन केलं गेलंय. सुवर्णा ही सर्वत्र अगदी भारावून बघत होती. त्या सजावटीने तिला तर अगदीच फ्रेश वाटून गेलं. पण तिचं ऐकून इथे आजीचा ऊर भरून आला ना. तिच्या नित्याला परत पहिल्यासारखं उत्साहित होऊन सर्व करताना बघून डोळे ओलावलेच तिचे. आई, अहो पण आपल्या सासूच्या डोळ्यात पाणी बघून इथे सुवर्णा अवाकच झाली. कारण ही म्हातारी तर एखाद्याला रडवून सोडेल, पण हिचं स्वतः रडणं जरा आश्चर्य करण्यासारखंच होतं ना. त्या डेकोरेशन बघून आपल्या सासूला रडण्यासारखं काय होतं हाच प्रश्न पडला तिला. सुवर्णा, अगं हे आनंदाचे अश्रू आहेत. माझी लेक परत माणसात येतीये. तिच्या दुःखाचा प्रवास संपला बाई एकदाचा. खूप सहन केलं होतं ग माझ्या पिल्लाने, पण शेवटी देवाला तिची दया आलीच बघ. आजीने पार्टीचं भान ठेवून कसंबसं सावरलं स्वतःला. उगाच रडून धडून तिला तिच्या गुणी पत्रुंडाचा बर्थडे स्पॉइल करायचा नव्हता. रॉकी, मला सिक्युरिटीमध्ये थोडीही ढील नको आहे. पार्टी सोबत मेन्शनलाही टाईट सिक्युरिटी दे. आणि हो, मेन्शनच्या मागेही जंगलात जाणाऱ्या रस्त्यावरही सिक्युरिटी अरेंज कर. काहीही झालं तरी कोणताही आउटसाइडर कोणत्याच बहाण्याने मेन्शनच्या आत नाही गेला पाहिजे. आणि कोणी मिस्टेरियस वाटलं तर डायरेक्ट शूट कर. बाकी सर्व नंतर बघता येईल. विष्णू त्याच्या फोनला त्याच्या कानातलं ब्लूटूथ आणि वॉच अटॅच करतच रॉकीला एक इन्स्ट्रक्शन देत पूर्ण व्हेन्यूचा फायनल मुआयजा करत होता. पण इथे त्याचं शेवटचं वाक्य ऐकून रॉकीच्या किडण्या घशात आल्या ना. हा माणूस तर डायरेक्ट खून खराब्यावर आरूढ झालेला. विष्णू सर, असं पार्टीत कोणाला शूट कसं करणार? उगाच गोंधळ उडेल.
घ्या. या कालकेयने तर विष्णूचं बोलणं जरा जास्तच मनावर घेतलं वाटतं. त्याच्या बोलण्यावर विष्णूने असं काय त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं की जणू हा प्राणी परग्रहावरून आला असावा. रॉकी मित्रा, तुला सांगितलं ते कर ना राव. बाकी गोंधळ झाला तर मी आहे ना सांभाळायला. त्याचा लोड तू नको घेऊ बरं. तू फक्त अग्निहोत्रीच्या सिक्युरिटीचं बघ. बाकी केलीये मैं हूं ना. विष्णूचं प्रवचन ऐकून आत्ता रॉकीचं तोंड ब्लँकच पडलं. गोंधळ घालणारा व्यक्तीच गोंधळ हँडल करायचं बोलत होता म्हटल्यावर हे पचवणं त्याला जरा जडच जाणार होतं ना. हळूहळू पार्टी रंगात आली होती. आपल्या किटो मॅडम तर कधीच्याच पार्टीत पोहोचल्या होत्या. तिचा बर्थडे म्हटल्यावर तिला लेट करून कसं चालणार होतं ना. म्हणून मगाशीच ती तिच्या डॅडासोबत खाली आलेली आणि आता इतकी सगळी लोक आणि काहीतरी वेगळं दिसणारं डेकोरेशन बघून ती चांगलीच रंगात आली होती. सकाळपासून मिळणारी गोडवाली ट्रीटमेंट आणि सर्वांचं भरभरून बरसणारं प्रेम आज तिचा मूड अगदी चार्ज करून गेलेलं. आज तिच्या डॅडासोबत तिच्या त्या प्रिन्सेस फ्रॉकचं क्यूट असं ट्युनिंग झालेलं. अग्नियाने डार्क ग्रे अँड ब्लॅक कॉम्बोचा 3 पीस सूट घातला होता तर बेबी बुनेही त्याच कॉम्बिनेशनचा फ्रॉक घातलेला ज्यात कमालीची गोड दिसत होती त्याची परी. सगळ्यांच्या नजरा तर राहून राहून तिच्यावरच अडकत होत्या, जे बघून इथे अग्निदेव इरिटेट व्हायला लागलेले. अरे मान्य, माझ्या लेकीचा बर्थडे आहे म्हणून काय ताडत बसणार का असेच काहीसे भाव त्याच्या थोबड्यावर उमटले होते. पण ह्यात बाकीच्यांची काय चूक. जिथे तिचा डॅडा इतका हँडसम होता तिथे त्याची लेक सुंदर असणारच होती. त्यात अजून तिच्या मॉमची एंट्री बाकी होती. ती आल्यावर तर कहर होणार होता. त्या पार्टीत फोटो घेणं अलाउड नसल्याने सगळे आपापसात बोलत होते. अग्नेयाला त्याच्या प्रिन्सीचा फेस इतक्यात रिव्हील होऊ द्यायचा नव्हता. अग्नेय भलेही आता मोठमोठ्या बिझनेसमॅन आणि पॉलिटिकल लोकांसोबत बसला असला तरी त्याची तीक्ष्ण नजर सगळीकडे बारकाईने फिरत होती. आरवही नाईलाजाने श्रीच्या सोबत पार्टीत एंटर झालेला. तोही ब्लॅक कलरच्या 3 पीस सूट मध्ये अगदीच कातिल दिसत होता. पण त्याची नजर मात्र त्याच्या नित्याला शोधत होती. जाना, वेअर आर यू? पार्टीला उशीर होऊ नये म्हणून अग्नेयने बाजूला होत त्याच्या सियाला कॉल केला. तिचं तयार होणं आजच्या दिवसात पूर्ण होणार की नाही यावरच त्याला शंका होती. अहो, मी तर तुमच्या मागेच आहे. पण पलीकडून जसं तिचं उत्तर आलं, अग्नेय झटक्यातच मागे फिरला आणि बस पुढच्या क्षणाला त्याचे श्वास थांबून त्याच्या हृदयाची बीटच स्किप झाली. कारण समोरून ग्रे प्लस ब्लॅक कलरच्या रॉयल सिल्क डिझायनर साडीत त्याची सिया त्याच्याकडे चालत येत होती. तिचं ते ब्लॅक कलरचं ब्लाउज अक्षरशः तिच्या मनगटापर्यंत असल्याने तिचे गोरेपान निमुळते हात त्याच्या आत लपले गेलेले. वरून केसांची अगदी पफी हेअरस्टाईल करून तिच्या बाकी लांब सडक केसांना कर्ल करून तिने मोकळं सोडलं होतं. चेहऱ्यावर अगदी सिंपल असा न्यूड मेकअप करून तिची नॅचरल सुंदरता आहे तशी जपली होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो नूर बघून आकाशातली कोणती तेजस्वी चांदणीच धरतीवर अवतरल्यासारखी भासली त्याला. तोच काय तर पार्टी त्याला एकूण एक जण तिलाच भारावल्यासारखा बघत होता. अग्नेयच्या वाईफला या जगाने तरी कुठे जास्त बघितलेलं ना. तेवढी अनुमती त्याने कोणालाच दिली नव्हती. अहो, फक्त बघतच राहणार आहात
की सांगणारही आहात मी कशी दिसतीये ते. तो तिला बघण्यात इतका गुंतला होता की ती जवळ आलेलीही त्याला समजलं नाही. पण आता तिच्या आवाजाने मात्र तो खाडकन भानावर आला आणि त्याने आधी त्याची काहीशी रागीट नजर चहुवार फिरवली. तशा सर्वांच्या नजरा इतरत्र झाल्या ना. त्याच्या जाणावरच्या कपटी नजरा तो बंद डोळ्यांनीही आरामात पाहू शकत होता. अहो सांगा ना. पण आता त्याने तिच्यावरची नजर हटवताच इथे सिया देवी चिडल्या की, प्रिन्सेस तू कशी दिसतीये हे तुला मीच काय तर इथे उपस्थित कोणाच्याही डोळ्यात दिसेल. यू आर लुकिंग मार्वेलस माय लव. आग्नेयने स्तुती करतच सर्वांदेखत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवताच इथे सियाच्या ओठांवर इयर टू इयर स्माईल आली. तिच्या राक्षसाच्या उघड उघड प्रेमाची आता तिलाही सवय झालेली. वहिनी रिअली यार यू आर डॅम ब्युटिफुल. आरवनेही तिथे येत सियाला मिठीत घेत तिच्या केसांवर ओठ टेकवले. ते बघून त्याच्या सोबत असणाऱ्या श्रीजाचा मात्र जळफळाट झाला. इथे मगाशी मी विचारलं मी कशी दिसतेय तर या मुलाने मला नोटीसही न करता फॉर्मली छान म्हणून उत्तर दिलेलं. पण आता बघा या भिकारड्या मुलीवर कसं प्रेम उतू जातंय ह्याचं. श्रीजा मनातल्या मनात धुसमुसत आरवकडे बघत होती. पण तिच्या मनातला राग तिच्या ढोबळ्यावर मात्र स्पष्ट उतरला होता. श्रीजा तुझे मॉम डॅड अजून आले नाहीत का. श्रीजाला आरवकडे रागात बघताना बघून आग्नेयने त्याचा राग अडवत नॉर्मल टोन मध्ये तिची तंद्री तोडली. माझे मॉम डॅड ते कुठून आले. पण ती वेगळ्या झोन मध्ये असल्याने त्याच्याकडून अचानक आलेल्या ह्या प्रश्नावर क्षणभर तर श्रीजाचे डोळेच मोठे झाले. तिला लगेच ती गोष्ट क्लिकच झाली नाही. अगं हो श्रीजा तू विसरली का भाईने तुझ्या मॉम डॅडलाही या पार्टीसाठी बोलवलं आहे ते. तूच त्यांचा नंबर भाईला दिला होतास ना. आरवने तिची रिॲक्शन बघून कसं बसं खूप मुश्किलीने स्वतःचं हसू आवरलं. कारण ती गजनी तिचाच डाव विसरून गेलेली. पण त्याने आठवण करून देताच आत्ता कुठे जाऊन तिच्या डोक्यात आला बल्ब पेटला आणि तिने गडबडून आधी आग्नेयकडे बघितलं तर त्याची ती तीक्ष्ण नजर शांशक झालेली बघून इथे हिचे धापे दणाणले ना. हो हो म्हणजे ते येतच असतील. मी त्यांना फोन करून बघते ते कुठे पोहोचलेत ते. श्रीजा आग्नेयच्या कचाट्यात यायच्या आधीच तिथून घाईतच बाजूला झाली. तशी इथे आग्नेय आणि आरवने हेतुपूर्वक नजरेने एकमेकांकडे पाहिलं. भाई प्लीज एक प्रकारची विनवणी होती त्यांच्या नजरेत. पण ती कशाबद्दल हे फक्त त्या भावांना माहीत होतं. आरव रिलॅक्स. आरवला असं कमजोर पडताना बघून आग्नेयची नजर काहीशी कठोर झाली. पण त्याला हेही कळत होतं की त्याचा आरव कमजोर पडत नसून फक्त अलर्ट राहत होता. तुमच्या दोघांचं नजरेने बोलून झालं असेल तर केक कट करायचा का. नाहीतर आलेल्या पाहुण्यांच्या वरचढ तुमच्या राजकन्येचा गोंधळ सुरू व्हायचा. असं तर तोंडाने दोघं भाऊ एक शब्द बोलणार नाहीत. पण ह्यांचं डोळ्यांनी बोलणं काही संपत नाही. सिया या दोघांच्या चाललेल्या मुखसंवादाला वैतागून बडबडतच तिच्या गुणी लेकीकडे निघून गेली. पण इकडे ही दोघं मात्र तिला स्तब्ध होऊन पाहतच राहिली. जे आत्तापर्यंत कोणालाच समजलं नव्हतं ते तिने किती सहज ओळखलेलं. यार पूर्ण जग इथे हजर झालंय पण माझ्या जगाचा काही पत्ता नाही. आरवची नजर वैतागत इतरत्र होऊन त्याच्या नित्याला शोधतच होती
की अचानक समोरून एक हवेची झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्शून गेली आणि त्याने हसतच डोळे मिटले, कारण तिची चाहूल तर त्या हवेनेच त्याला दिली होती. तो गालात हसतच होता की पुढच्या क्षणाला त्या हॉलची सर्व लाईट बंद झाली आणि एक गोल फोकस स्टेजवर अग्नेयच्या हातात असणाऱ्या किटोवर पडला. तसं ते लेकरू आधी तर दचकलं, पण अग्नेयने लगेच सावरलं तिला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे माय बेबी बू, हॅपी बर्थडे टू यू. सगळे अंधाराला बघून स्टेजवर बघतच होते की नित्या केकची ट्रॉली ढकलून आणत तिच्या गोड आवाजात गात स्टेजवर हजर झाली. तसं तिच्या त्या आवाजाने आणि तिच्यावर पडलेल्या त्या फोकस लाईटने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. आरवनेही झटक्यातच डोळे उघडले, पण तिला पाहताच त्याच्या ओठांवर इतकी काय गडद स्माईल आली की विचारूच नका. साहेबांचे डोळेही हलके पाणावले, कारण त्याच्या नीतूने त्याने 2 वर्षापूर्वी दिवाळी पार्टीसाठी तिला दिलेली साडी आज वेअर केलेली, ज्यात ती किती सुंदर दिसत होती हे कोणी आरवच्या धडधडत्या हृदयाला विचारा. त्याने केसात हात फिरवतच त्याच्या गालातलं हसू आवरलं, पण इथे त्या केकपेक्षाही तिच्या बूला बघून किटो बेबी चांगल्या चेकाळू लागल्या आणि त्या बाळाला इतकं गोड हसताना बघून सर्वांचं लक्ष परत तिच्यावर आलं. पण या सर्वात तोही नेमका तेव्हाच तिथे आला होता, जेव्हा नित्या त्या फोकसमध्ये गात स्टेजवर आलेली आणि नित्याला साडीत बघून त्याचे डोळे सताड मोठे होऊन हृदय तर टुनकन उडी मारून बाहेर यायचंच बाकी राहिलेलं. तिला बघून त्याच्या ओठांवरची ती डेव्हिल स्माईल इतकी काय भयावह होती की नक्कीच तो पूर्ण तयारीनिशी आलेलं समजत होतं. तो खिशात हात घालून नित्याला एकटक बघत तिथेच मागे त्याच्या गार्डसोबत उभा होता, पण त्याला हे माहीत नव्हतं 2 तीक्ष्ण डोळे अक्षरशः रागात त्याच्यावर नजर रोखून होते. मग फायनली ज्या क्षणाची तुम्हाला उत्सुकता होती तो क्षण तर आला आहे. पण कोण कोणाकडे इतक्या रागीट नजरेने पाहतंय हे तुम्ही मला कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर करा बरं, कारण आज नाही तर उद्या नवीन स्टोरीचं पोस्टर मी रिलीज करणारच आहे.